लक्षात विद्यार्थी मित्रांनो, सम नंबर्स आर डिजिट, सम नंबर्स आर डिजिट. ओके, ऑल डिजिट्स आर अल्फाबेट, ऑल डिजिट्स आर अल्फाबेट. नो अल्फाबेट इज वॉवेल, नो अल्फाबेट इज वॉवेल. ऑल कॉन्सोनंट आर वॉवेल, ऑल कॉन्सोनंट आर वॉवेल. ठीक आहे, तर हे स्टेटमेंट झाले विद्यार्थी मित्रांनो. हे बेसिक डायग्राम झाली. या बेसिक डायग्राम आपण कॉन्क्लुजन मध्ये काय दिलं ते बघू. नो वॉवेल्स आर नंबर. पहिलं कॉन्क्लुजन काय म्हणून राहिलं विद्यार्थी मित्रांनो, नो वॉवेल्स आर नंबर. ठीक आहे, तर पहिलं कॉन्क्लुजन हे वॉवेल्स आहे विद्यार्थी मित्रांनो आणि हे नंबर आहे. तर सम नंबर्स आर वॉवेल पॉसिबल आहे. तर नो वॉवेल्स आर नंबर म्हणून राहिलं तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, रॉंग होणार. ठीक आहे, आता जे मी तुम्हाला सांगितलं कशा प्रकारे रॉंग झालं ते तुम्ही डायरेक्ट काढू शकता. पण ज्यांना डायरेक्ट काढता येत नाही त्यासाठी काय करणं पडेल, अल्टरनेट डायग्राम आपल्याला इथे फाइंड आउट करणं पडेल. ठीक आहे, तर अल्टरनेट डायग्राम कशा प्रकारे आपण फाइंड आउट करू आणि समचं रिलेशन कसं दाखवू ती इथे बघा. या बेसिक डायग्रामला डिस्टर्ब न करता चला लक्षात आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वचे सर्व जे आहे डी हे ए आहे, ऑल डी आर ए. ओके, आणि याच्यात नोचं रिलेशन आहे वॉवेल्स सोबत आणि सर्वचे सर्व कॉन्सोनंट काय वॉवेल आहे. ओके, चला तर आपण याच्यात आपण अशा प्रकारे डायग्राम दाखवू शकतो विद्यार्थी मित्रांनो आणि हा नंबर पुट करू शकतो. बघा इथे फाइंड आउट झालं सम नंबर्स आर वॉवेल, म्हणजे वॉवेल सोबत आपल्याला समची रिलेशन मिळाली. आणि हा काय म्हणून राहिला की नो वॉवेल्स आर नंबर, म्हणजे एकही वॉवेल नंबर नाही, पण आपण काहीची रिलेशन दाखवली, समची रिलेशन दाखवली. नो नंबर सम नंबर्स आर वॉवेल. तर आपण इथे काय म्हणू शकतो विद्यार्थी मित्रांनो, पहिलं काय होणार, रॉंग होणार, कारण आपण समचं रिलेशन दाखवलं. डायग्रामला डिस्टर्ब न करता बघा डायग्राम हे डिस्टर्ब नाही झाली आहे. ऑल डी आर ए, ऑल डी आर ए आणि एनचं रिलेशन डी सोबत समचं आहे आणि एनचं रिलेशन डी सोबत ए सोबत समचं आहे. तर इथे पण बघा एनचं रिलेशन डी सोबत समचं आहे आणि एनचं रिलेशन ए सोबत पण समचं आहे. ठीक आहे, आणि एन आणि वी चे रिलेशन आपण सम मध्ये दाखवलं आहे, तर म्हणून त्याच्यामुळे पहिलं काय झालं, रॉंग झालं. ठीक आहे, दुसरं बघा ऑल वॉवेल्स आर नंबर, वॉवेल्स आणि नंबर मध्ये इथे काही रिलेशनच दिसून नाही राहिलं, तर हे काय होणार विद्यार्थी मित्रांनो, हे पण काय होणार, रॉंग होणार. ठीक आहे, तर विद्यार्थी मित्रांनो लक्ष द्या. बघा दोघेही कॉन्क्लुजन काय आहे, रॉंग आहे आणि त्यातलं पहिलं कॉन्क्लुजन पॉझिटिव्ह आहे आणि दुसरं कॉन्क्लुजन काय आहे विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह आहे. आणि दोघांमधले पण एलिमेंट वॉवेल नंबर एलिमेंट काय आहे, सेम आहे. तर आपण इथे काय म्हणू शकू, इथे म्हणू शकू आपण की आयदर ऑर ची कंडिशन फॉलो होणार. काय होणार विद्यार्थी मित्रांनो, आयदर ऑर ची कंडिशन काय होणार, फॉलो होणार. म्हणजे इथे म्हणू आयदर 1 or 2 आर फॉलोज, आयदर 1 or 2 आर फॉलो. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारचे शॉर्टकट ट्रिक जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा. धन्यवाद विद्यार्थ्यांनो.